नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बारावीच्या पहिल्या प्रकरणावर सजीवांमध्ये प्रजनन रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम यावर आपण विशेष शिकणार आहोत। आपल्याला फर्स्ट पॉइंट दिलेला आहे की सजीवांमध्ये प्रजनन हे सजीवांचे एक लक्षण आहे, अर्थात त्यांची एक आपण म्हणतो प्रायव्हेट आहे, एक त्यांची ओळख आहे, लक्षण आहे। त्यामध्ये पहिले सर्व सजीवांमध्ये प्रजनन एक जैविक प्रक्रिया आहे, अर्थात सजीवांमध्ये जी प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियेमध्ये एक जैविक प्रक्रिया म्हणजे प्रजनन आहे, ज्याद्वारे प्रत्येक सजीव हा एक वृद्धी पावतो, म्हणजे त्याचा पूर्ण विकास होतो। विकास झाल्यानंतर तो पुख्त बनतो, अर्थात प्रजनन करण्यालायक बनतो, सक्षम बनतो आणि स्वतःसारखा सजीव उत्पन्न करतो। तर स्वतःसारखा सजीव निर्माण करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रजनन असे म्हणतात। दुसरं, प्रजनन क्रियेने एका पिढीतील लक्षण हे दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात, अर्थात एक सजीव जेव्हा लहान असेल तेव्हा तो वृद्ध मोठा होतो, त्याचा पूर्ण विकास होतो, तो प्रजनन क्रिया करण्यास सक्षम बनतो आणि स्वतःसारखा दुसरा सजीव तयार होतो, अर्थात त्याची एका पिढीतील लक्षणे हे दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असतात। सजीवांचे निवासस्थान तो कुठे राहतो, कशा प्रकारचे स्थान, कशा प्रकारचे भौगोलिक परिसर, पर्यावरण त्याचा प्रभाव, त्यानंतर आंतरिक क्रियाधार्मिक क्रिया, त्याची शरीर रचना कशी आहे, त्याचा कशा प्रकारचे निवासस्थान आहे, कशा प्रकारचे अनुकूलन आहे, त्याप्रमाणे सजीव हा प्रजनन करण्यासाठी जबाबदार असतो। त्यानंतर सजीवांमध्ये प्रजनन जर पाहिलं तर प्रजननाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक अलिंगी प्रजनन, दुसरं लिंगी प्रजनन। या ठिकाणी आपण क्रमशः एकानंतर एक प्रजननाच्या प्रक्रियेविषयी समज मिळवणार आहोत। सर्वप्रथम आपण पहिला मुद्दा पाहतोय अलिंगी प्रजनन आणि त्यानंतर आपण पाहणार आहे लिंगी प्रजनन। तर सर्वप्रथम अलिंगी प्रजनन कोणाला म्हणायचं, तर अलिंगी प्रजनन त्याला म्हणू जेव्हा एकाच पितृने जन्यूचे निर्माण झाल्याशिवाय, एकाच पितृने जन्यूचे निर्माण झाल्याशिवाय संतती निर्माण होते त्यास अलिंगी प्रजनन असे म्हणतात। तर मित्रांनो, अलिंगी प्रजनन म्हणजे काय, तर अलिंगी प्रजनन अर्थात एकच पितृ असेल, त्या ठिकाणी दोन सजीव नाही फक्त एकच सजीव आणि एका सजीवने पितृने जन्यूचे निर्माण होणार नाही, जन्यूचे निर्माण होणार नाही, अर्थात एकच सजीव त्याला दुसऱ्या सजीवाची गरज नसेल आणि ते गरज नसल्यास स्वतः तो संतती निर्माण करू शकत असेल, म्हणूनच त्याला म्हटलं जातं अलिंगी प्रजनन। तर अलिंगी प्रजनन मध्ये एकच पितृ भाग आहे, अर्थात दुसऱ्या सजीवाची त्याला आवश्यकता नसते, स्वतः तो नवीन सजीव उत्पन्न करू शकतो आणि नवीन संतती उत्पन्न करतो, अर्थात एकच सजीव भाग आहे प्रजनन प्रक्रियेमध्ये आणि तो स्वतःसारखाच नवीन दुसरा सजीव उत्पन्न करतो। ज्यामुळे उत्पन्न झालेली संतती जी आहे ती त्याची पितृची आबेहूब प्रतिकृती असेल, म्हणजे जसा मूळ सजीव असेल, जसा पितृ असेल त्यासारखीच सेम टू सेम आबेहूब प्रतिकृती त्याची नवीन निर्माण झालेली संततीची असेल, अर्थात म्हणूनच त्याला म्हटलं जातं अलिंगी प्रजनन। अलिंगी प्रजनन म्हटल्यामागचं कारणच काय की तो फक्त एकटाच आहे, अर्थात एकच पितृ प्रजनन प्रक्रियेत भाग आहे आणि स्वतःसारखा सजीव तयार करतो। अलिंगी प्रजनन एक कोशीय सजीवांमध्ये, त्यात सरळ कक्षेच्या प्राणी आणि वनस्पतीमध्ये पाहावयास मिळते, अर्थात आपण म्हणू शकतो की जे एक कोशीय सजीव, आता एक कोशीय सजीव मध्ये कोण पाहतो तर अमीबा आहे, पॅरामीशियम आहे, युग्लिन आहे, प्रोटिस्ट आहे, हे सगळे ते एक कोशीय सजीव। या एक कोशीय सजीवांमध्ये ज्यांची शरीर रचना किंवा बॉडी स्ट्रक्चर सरळ कक्षेचं असेल ते सजीवांमध्ये, ते प्राणी आणि वनस्पतींमध्ये अलिंगी प्रजनन पाहावयास मिळेल। प्राण्यांमध्ये अलिंगी प्रजनन आता आपण या ठिकाणी पाहिलं प्राणी आणि वनस्पती, तर दोघांमध्ये अलिंगी प्रजनन पाहावयास मिळेल, परंतु त्या अगोदर आपण पाहू प्राण्यांमध्ये अलिंगी प्रजनन। आता प्राण्यांमध्ये अलिंगी प्रजनन जे ते चार प्रकारांमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल। पहिला जो प्रकार
आता मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की कार्यामध्ये अलिंगी प्रजनन हे विभाजनाचा अर्थ होतो की दोन भाग होणे. तर मित्रांनो आपण पाहतोय की एक कोशीय सजीवांमध्ये अलिंगी प्रजनन पाहावयास मिळते. म्हणजे ज्या सजीवाची शरीर रचना कशी असेल एक कोषने बनलेली असते. अर्थात एक कोश असेल तर कोश केंद्र किती असेल एक. कोशरस पण कसा असेल एकाच प्रकारामध्ये आणि त्याची जी शरीर रचना आहे एक कोशने बनलेली असते. अशा सजीवांमध्येच अलिंगी प्रजनन आपल्याला पाहावयास मिळणार. तर या अलिंगी प्रजननामध्ये चार भाग हे चार भाग हे कोशरसच्या आणि कोश केंद्राच्या विभाजनावर आधारित आलेले आहेत. अर्थात सरळ विभाजन जेव्हा कोशरसचे विभाजन कोणत्याही दिशेत होईल त्याला दिशा निश्चित नसेल तो कोशरसचे विभाजन होत जाईल आणि कोशरसचे ज्या प्रकारे विभाजन होत जाईल त्याचप्रमाणे कोश केंद्रही विभाजित होईल. तर जेव्हा कोशरसचे विभाजन कोणत्याही दिशेत होत असेल तर त्या प्रकारच्या विभाजनाला सरळ विभाजन असे म्हणतात. हे पण एक अलिंगी प्रजननाचाच प्रकार आहे. ज्यामध्ये उदाहरण असतं अमिबा. अमिबा हा एककोशीय सजीव आहे आणि या एककोशीय सजीव मध्ये सर्वप्रथम अमिबाला कोणत्याही प्रकारचा निश्चित आकार नाही आहे. अर्थात अनियमित आकाराचा आहे. पण या अनियमित आकारामध्ये त्याचं कोश केंद्र एक आहे आणि या कोश केंद्राच्या आजूबाजूला जे डॉटेड लाईन दाखवले ते कोशरस आहे. तर या कोशरसच्या अगोदर एकाच या अमिबामध्ये सर्वप्रथम कोश केंद्र हळूहळू एकमेकांपासून दूर व्हायला सुरुवात होते. अर्थात सुटे पडतात. अर्थात एक कोश केंद्राचा काय होतो दोन भाग होतात. दोन भाग झाल्यानंतर हा जो कोशरस आहे आजूबाजूला तोही समान रीतीने कोश केंद्राच्या आजूबाजूला तयार होतो. अर्थात कोशरसचं पण विभाजन होतं आणि शेवटी या प्रक्रियेदरम्यान किती एका अमिबामधून दोन अमिबा तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणून या प्रक्रियेला म्हटलं जातं सरळ विभाजनाची अलिंगी प्रजनन प्रक्रिया किंवा पद्धती. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अनुप्रस्थ विभाजन. तर आपल्या लक्षात येते अनुप्रस्थ अर्थात तोच मुद्दा कोशरसचे विभाजन सजीवाच्या देहाच्या अनुप्रस्थ भागावरून होत असेल. अर्थात सजीव जो आहे त्याचा आकार असेल एक कोशीय सजीव असेल पण त्याचा आकाराचा भाग कसा असेल अनुप्रस्थ भाग. या अनुप्रस्थ भागावरून त्याचा कोशरसचे काय होणार आहे विभाजन होणार आहे. म्हणून या प्रकारच्या अलिंगी प्रजननाला म्हटलं जातं अनुप्रस्थ विभाजन. आता मित्रांनो याचं उदाहरण म्हटलं पॅरामेशियम. तर पॅरामेशियमचा आकार कसा आहे तर आपल्याला माहिती आहे की स्लीपर सारखा किंवा चप्पल सारखा त्याचा आकार. ते या ठिकाणी आपण पॅरामेशियमचा आकार काढलेला आहे. या पॅरामेशियमचा हा जो भाग आहे त्या ठिकाणी आपण वळण पाहतो. या वळण असलेल्या भागाला अनुप्रस्थ भाग म्हणतात आणि हाच भाग पुढे दाबला जाऊन या प्रकारे एक बँड तयार होतो. अर्थात एक पॅरामेशियम मधून या ठिकाणी अनुप्रस्थ भागामध्ये हळूहळू कोशरसचे विभाजन आणि कोश केंद्राचे विभाजन होऊन अनुप्रस्थ भागामध्ये एका पॅरामेशियम मधून किती पॅरामेशियम तयार होतील दोन. तर या अनुप्रस्थ भागाद्वारा एका पॅरामेशियम मधून दोन पॅरामेशियम तयार होण्याच्या या प्रजनन पद्धतीला अनुप्रस्थ विभाजन प्रजनन पद्धती असे म्हणतात. तिसरा आयाम विभाजन. तर आयाम विभाजन मध्ये काय की ही पण अलिंगी प्रजननाचीच पद्धती. आपण पुन्हा तेच पाहतोय की अलिंगी प्रजनन पद्धती हा एककोशीय सजीवांमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याच प्रकारे इथे आपल्या लक्षात येतं आयाम विभाजन. अर्थात असा एखादा सजीव की ज्याच्या शरीराच्या आयाम भागावरून त्याच्या एका सजीवाचे किती भाग होतील दोन. अर्थात या ठिकाणी बॉडी सेलर अर्थात युग्लिना दाखवलेली आकृती. या युग्लिनाच्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो हा युग्लिनाचे दोन भाग जे आपल्याला दाखवले मध्य बाजूला हा आयाम विभाग आहे. आयाम म्हणजे काय ते एक मध्य भागामधून एका युग्लिनापासून दोन युग्लिना तयार होतात. अर्थात या युग्लिनामध्ये हा जो मधला भाग दिसतोय ह्या भागामधून दोन भाग तयार होतील. अर्थात याचे दोन फोड तयार होतील आणि या एका युग्लिनाचे दोन युग्लिना तयार होतील. अर्थात आपण म्हणू शकतो आयाम विभाजन कोशरसचे विभाजन सजीवांच्या आयाम भागावरून होते. अर्थात आयाम भागावरून होत असल्याने या अलिंगी प्रजनन पद्धतीला म्हटलं जातं आयाम विभाजनाची अलिंगी प्रजनन पद्धती. मित्रांनो आपल्याला प्रत्येक भागाविषयी समज मिळवण्याची असेल किंवा लक्ष ठेवण्याचे असेल तर सर्व भागांच्या भागावर लक्ष ठेवायचं. ज्या ठिकाणी कोशरस कोणत्याही दिशेत विभाजित होत असेल तर त्याला सरळ विभाजन, अनुप्रस्थ भागावर विभाजन होत असेल तर अनुप्रस्थ आणि आयाम भागावर
नक्की करून ते स्वतःसाठी